रामजी मालोजी सकपाळ, डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे वडील. एवढीच ओळख आपल्याला माहितीये. पण खरं सांगायचं झालं, ज्या बाबासाहेबांना अख्खा देश, अख्खं जग मानतं, त्या व्यक्तीचा पाया मजबूत करणारी व्यक्ती म्हणजे सुभेदार रामजी. ब्रिटिश सैन्यातील ते फौजदार. जातीभेदाचा वारसा आणि संघर्षाचे वारे हे त्यांच्या सोबतच होते. पण या सगळ्यामध्ये त्यांनी एकच गोष्ट धरून ठेवली की आपली मुलं शिकली पाहिजेत. हा हट्ट नव्हता, तर समाज परिवर्तनाचा विचार होता. एकदा छोटा भीमा शाळेतून घरी आला. इतर मुलांसोबत बसू दिला नाही आणि शाळेमध्ये हीन वागणूक मिळाली. त्यामुळे भीमाचे डोळे भरून आले. रामजीने त्याचे अश्रू पुसले आणि इतकंच म्हटलं की आज तुझ्यावर अन्याय झाला म्हणून तू रडतो आहेस, पण तू शिक, इतकं शिक की एक दिवस जगच हा अन्याय संपवण्यासाठी तुझ्या पायाशी येऊन उभं राहील. त्या एका वाक्याने एका मुलाचं नाही तर संपूर्ण राष्ट्राचं भविष्य बदललं. रामजींनी भीमाच्या शिक्षणात कोणतीच कमी ठेवली नाही. भीमाला पहिली शिष्यवृत्ती मिळाली म्हणून त्या शिष्यवृत्तीचा पाठपुरावा हा इतिहासात देखील नोंदवलेला आहे. हा बाप कुठे भाषण करत नव्हता, पण त्यांच्या या शांत संघर्षाने एक क्रांतीसूर्य घडला आणि ह्या क्रांतीसूर्याने भारताला एक नवीन दिशा दिली. रामजींची आयुष्याच्या शेवटच्या क्षणी एक इच्छा होती, माझा भीमा दिसला की मी डोळे मिटेल. बाबासाहेब त्यांना भेटण्यासाठी रेल्वेने निघाले. वाटेत एका स्टेशनवर वडिलांना मिठाई घेण्यासाठी ते थांबले, पण ती ट्रेन सुटली. बाबासाहेब तिथे पोहोचूपर्यंत त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. हा क्षण बाबासाहेबांनी आयुष्यभराच्या जखमीप्रमाणे जपून ठेवला. आपण आज बाबासाहेबांना आणि त्यांच्या विचारांना मानतो. या विचारवंताला महामानव बनवण्यामध्ये ज्यांचा पहिला हात आहे ते म्हणजे रामजी सकपाळ. त्यांच्या कठोर शिस्तीतून, शिक्षणाच्या हट्टातून आणि माणुसकीच्या धड्यातूनच भीमराव ते बाबासाहेब हा प्रवास शक्य झाला. 2 फेब्रुवारी रामजी मालोजी सकपाळ यांचा स्मृती दिन. ही फक्त आदरांजली नाही, तर हे त्या बापाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न आहे ज्याने आपल्या मुलामार्फत संपूर्ण जगाला आवाज दिला. आता एक प्रश्न तुमच्यासाठी. तुमच्या नजरेत रामजी सुभेदार हे बाबासाहेबांसाठी काय होते? एक बाप, एक